कोल्ड वेव्ह वा थंड लार या मॉड्युलाचेर तुमचे स्वागत असा. मॉड्यूल सोंपता मेरेन तुमकां अशें करपाक मेळटलें. कोल्ड वेव्ह म्हटल्यार कितें तें समजूंक शकतले. कोल्ड वेव्हची कारणां स्पश्ट करपाक शकतले. कोल्ड वेव्हाचो मनशाचेर जावपी परिणाम स्पश्ट करपाक शकतले. कोल्ड वेव्हापासून राखण करची हें स्पश्ट करपाक शकतले. हायपोथर्मियाचेर हॉस्पिटला पयलीं उपचारा खातीर पावलां दाखोवपाक, फ्रॉस्टबायट आनी खोल थंडेन जखमी जावपा संबंदीत हॉस्पिटलाची यादी आदी उपचारा खातीर पावलां दाखोवंक शकतले आनी स्वयंसेवकाची भुमिका स्पश्ट करपाक शकतले. थंड लार वा कोल्ड वेव्ह म्हळ्यार हवेची थंडसाण वा व्हड वाठाराचेर खूब थंड हवेचो घुरी घालपी हवामानाची घडणूक. ताचे सरासरी तापमानान देंवप एका प्रदेशाची सरासरी तापमाना परस बरेच सकयल आशिल्ल्याचे दिसून येता. उत्तर भारतांतल्या मळ्यावयल्या वाठारांनी थंडी दिसांनी दर वर्सा नेमान थंड ल्हार आनी थंड दिसाची परिस्थिती भोगची पडटा. ही एक खर हवामानाची घडणूक जेका लागून जिवीत हानी पिकाचे लुकसाण जावपाक शकता. मैदानी वाठारांत स्टेशनाचे उण्यांत उणें तापमान 10 डिग्री सेंटीग्रेड वा ताचे परस उणें आनी दोंगराळ वाठारांत 0 डिग्री सेंटीग्रेड वा ताचे परस उणें असल्यार थंड ल्हार वा कोल्ड वेव्ह प्रचलित मानतात. भारतांत 2021 वर्सा खर हवामानाच्या घडणुकाक लागून 1750 जणांक मरण आयलें. भारतांत 2022 वर्सा हवामानाच्या खर घडणुकाक लागून 2227 मनशांक मरण आयलें. थंड ल्हाराचो विकास, ताचे परिणाम आनी थंड हवामानाक लागून जावपी दुखापती विशीं जाणून घेवया. चड जाणून घेवपा खातीर दरेक टॅबाचेर क्लिक करात. थंड ल्हाराचो वा कोल्ड वेव्हाचो विकास. व्हड प्रमाणांतली थंड हवा एका वाठारांतल्यान दुसऱ्या वाठारांत वता तेन्ना थंड ल्हार तयार जाता. अशे तरेन तयार जाल्ले ल्हार वांगडा चड वाऱ्याचोय आस्पाव जावं येता. ह्या प्रकाराच्या घडणुकेक हिवाळ्याचें वादळ अशें म्हणटात. चड आनी चड करून अनपेक्षीत थंडेक लागून हायपोथर्मिया आनी फ्रॉस्ट बायट्स जाता. हे अवस्थेक लागून उतींचे लुकसाण जावंक शकता आनी अवयव निकामी जावंक शकतात आनी अशे तरेन वैजकी नदरेन ताचेर उपाय काडचो पडटा. ताका लागून जनावरांक आनी रानटी जनावरांक मरण येवंक शकता आनी दुखापत जावंक शकता. हिवाळ्याच्या ल्हारा वांगडा जड आनी सतत बर्फ पडटा जाल्यार चरपी जनावरांक फावो तें खाण मेळूंक शकना आनी उपासमारीक लागून वा हायपोथर्मियाक लागून मरण येवंक शकता. थंड हवामानाक लागून जावपी जखमांचे प्रकार. जेन्ना मनशाक चड थंड तापमानाचो संसर्ग जाता तेन्ना ताका लागून शरीराचे तापमान उणें जावंक शकता आनी अशे तरेन थंड निर्माण जावपी वैजकी समस्या निर्माण जावंक शकता. जशें फ्रॉस्टबायट वा सुन्न जावप, फ्रॉस्ट नीप, चिलब्लेन्स आनी हायपोथर्मिया जावप. फ्रॉस्टबायट म्हळ्यार चड करून हायपोथर्मिया वांगडा शरीराच्यो पेशी गोठतात. जेन्ना कातीच्या पेशी मदीं बर्फाचो स्फटीक तयार जाता आनी पेशींतल्यान द्रव्य काडून वाडटा तेन्ना रक्तभिसरणाक आडमेळी येता आनी ताका लागून परिणाम जाल्ल्या पेशीचो अतिरिक्त लुकसाण जाता. हाचो परिणाम सादारणपणान हात, पाय, कान, नाक आनी गालाचेर जाता. फ्रॉस्टनीप हो फ्रॉस्ट बायटाचो सौम्य प्रकार. सतत थंडी पडल्यान पिडेस्त वाठारांत सुन्न जातात. फ्रॉस्टनीपाक लागून कातीचे कायमचे लुकसाण जायना. 32 ते 60 अंश फॅरनहाइट ह्या काळात थंड, ओले आनी दमट परिस्थितीक लागून चिलब्लेन्स जाता. परत कातीचो दीर्घकाळ संपर्क आयल्यार उदरगत जाता. फक्त कांय वरां भितर बोटां आनी पांयाची बोटां हांचेर चड प्रमाणात परिणाम जाता. कान, नाक, गाल हांचेरूय परिणाम जाता. हायपोथर्मिया म्हळ्यार कोर कुडीचे तापमान चड करून 34.4 अंश सेल्सियस वा 94 अंश फॅरनहाइट परस सकयल देंवता. तशेंच अशा मनशाक जखमी जावपाची शक्यताय आसता. अशी डिहायड्रेशन आनी बर्फाचे कुड्डेपण. निर्जलीकरणाक लागून शरीराचे द्रव्य प्रमाण उणें जावन शरीराचे सामान्य काय मर्यादा मंद जावप आनी आडवप जाता. डिहायड्रेशनाक लागून थंड हवामानात अपघात जावपाची शक्यताय वाडटा. बर्फाच्या कुड्डेपणाक लागून जळजळ जाता आनी बर्फाक वा बर्फान परावर्तीत जावपी सूर्याची अतिनील किरणाक लागून
जावपी दोळ्यांची संवेदनशीलता. हायपोथर्मिया शिटकावणी दिवपी चिन्ह आणि लक्षणांविषयी जाणून घेऊया. चर्चा केल्याप्रमाणे चढ थंडेच्या संपर्कात येऊन मुखेलपणान दोन प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण जाऊ शकता. हायपोथर्मिया आणि फ्रॉस्टबाईट वा थळाव्यात थंड दुखापत. त्याच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. हायपोथर्मियाचे दोन प्रकार असतात, सौम्य आणि गंभीर हायपोथर्मिया. शिटकावणीची चिन्ह आणि लक्षणांविषयी चढ जाणून घेवपा खातीर दरेक टॅबाचेर क्लिक करात. सौम्य हायपोथर्मियाची लक्षणा आणि चिन्ह अशी असतात. डोळ्यांची पुतळी सुस्त जातात. जेन्ना उजवाडात पुतळी ल्हव ल्हव आकुंचन जाता. अनियंत्रित थरथरप, उण्या तापमानाक लागून थंडी पडटा. चिल्स, थंडी म्हळ्यार थंड वातावरणाक रावल्या उपरांत थंडी जाणवता. न्हीद येवप, तंद्री वा न्हीद येवप म्हळ्यार दिवसाच्या वेळार सामान्य परस चड न्हीद येवप. जांकां तंद्री येता तांकां जाय नासतना लेगीत न्हीद पडू येता. नदर उणी जावप म्हळ्यार कुड्डेपण वा बरे तरेन पळोवपाची तांक उणी जावप. जलद श्वास घेवप, दर मिनटाक 20 परस चड श्वास घेवप. मंद नाडी, काळजाची धडधड एका मिनटाक 60 परस उणी जाता. गंभीर हायपोथर्मियाची लक्षणां अशी आसात. कडक आग, आंगाक सांस येवंक साधारणपणान शिथील जावपाक असमर्थता. अत्यंत मंद श्वास घेवप, विसप घेताना दर मिनटाक 12 श्वासा सकयल श्वास घेवपाचे प्रमाण. प्रतिसाद नाशिल्लो, खंयच्या उत्तेजनाक वा आदेशाक सहजतायेन प्रतिसाद दिवप ना. अत्यंत मंद नाडीचो दर 45 परस उणो जो अत्यंत मंद नाडीचो दर असता. थरथरपाची अनुपस्थिती, थंड वातावरणाच्या संपर्कात येतना उष्णता निर्माण करपा खातीर हाडांचे स्नायूक जावपी अनिश्चित दैहिक मोटर प्रतिसाद नासप. दोळ्याची पुतळी स्थिर आणि विस्तारलेली. उजवाडाच्या पातळेक बदल जावप, दिसता असताना पुतळे विस्तारतात. दिलेली विधानां खरी वा चुकीची आसात ते सोदून काढात. हायपोथर्मिया जाल्यार दुयेंतीक ताबडतोब हॉस्पिटलाक दाखल करपाची गरज असता. हायपोथर्मिया हे संसर्गजन्य दुयेंस, ते खरे वा खोटे? हायपोथर्मियाच्या आनीक गंभीर परिणामाविषयी जाणून घेऊया. चड जाणून घेवपा खातीर दरेक अवयवाचेर क्लिक करात. हायपोथर्मियाचो मेंदवाचेर परिणाम जावन बदलिल्ली चेतना, श्वसन क्रिया वा बेशुद्ध जावंक शकता. बदलिल्ली चेतना म्हळ्यार मनशाचे सामान्य मानसिक अवस्थेत वा खंयचेय अवस्थेत जातून मनशाची इंद्रियां धारणा सामान्य परस वेगळी असता. जेन्ना मनीस श्वास घेवंक बंद करता वा क्षणिक बंद जाता वा श्वासन जाता तेन्ना श्वसन क्रिया जाता. उत्तेजनाक प्रतिसाद मेळूंक नाशिल्ल्यान संयत चेतना असल्यार बेशुद्ध म्हळ्यार दीर्घकाळ लुकसाण जावपाची अवस्था. हायपोथर्मियाचो फुफ्फुसाचेर परिणाम जावंक शकता आणि ताका लागून आकांक्षा निमोनिया वा प्रौढ श्वसन त्रास सिंड्रोम जावंक शकता. तोंडांतल्यान वा पोटांतल्यान खाण वा हेर पदार्थ फुफ्फुसात गाळपाक गिळपा बदला वा अपघाती जावचे परस खाण वा द्रव्य वायुमार्गान वा फुफ्फुसात सोडल्यार आकांक्षा निमोनिया जाता. प्रौढ श्वसन त्रास सिंड्रोमात फुफ्फुसाच्या आल्वियोलीत द्रव जमा जाता वा फुफ्फुसाची जीव घेणी दुखापत जाता. ताका लागून फुफ्फुसाक द्रव गळटा वा आल्वियोली वा फुफ्फुसाक द्रव्य पदार्थ प्रवेश मेळटा. हायपोथर्मियाक लागून आतड्याचेर परिणाम जावंक शकता आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल रक्तस्राव जावंक शकता, जो रगत पडटा जो गळ्या सावन मलाशया मेरेन खंयच्याय सुवातेर पचन संस्थेत सुरू जाता. प्रसारित इंट्राव्हेस्क्युलर कोयाग्युलेशन स्थिती रक्तात गुठल्यो जावपाच्या क्षमतेचेर परिणाम जावंक शकता वा ल्हान रक्तवाहिन्यो आडावपी पुराय शरीरात रक्ताच्यो गुठल्यो तयार जावपी स्थितीचेर परिणाम जावंक शकता. तशेंच दुयेंतीक तीव्र मूत्रपिंड निकामी जावंक शकता. अचानक मूत्रपिंडान रक्तातलो कोयर गाळपाक मेळना अशी ही स्थिती. हायपोथर्मियाचो काळजाचेर जावपी परिणामाक लागून एरिथमिया जावंक शकता, जंय अनियमित वा असामान्य लय
अनियमित धडधडीन काळजाची धडधड जाता, हाका लागून पल्सलेस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जावंक शकता. काळजातील विद्युत क्रिया काळजाची धडधड करपाक सामकी दुबळी आशिल्ल्यान काळजाची क्रिया बंद जाता. हायपोथर्मियाच्या प्री हॉस्पिटल उपचाराविषयी जाणून घेऊया. प्रोटोकॉल प्रमाण सार्वत्रिक खबरदारी वापरात, दृश्य सुरक्षित करपाक आणि EMS सतर्क करात. पिडेस व्यक्तीची सुरुवातीची मुलांकन आणि शारीरिक तपासणी करून शकता. उक्तो वायुमार्ग सांभाळचो पडटा आणि गरज पडल्यार ऑक्सिजन दिवंक शकता. दुयेंतीक थंड वातावरणांतल्यान काढून दवरचे. खंयचेय ओले कपडे काढून दुयेंतीक ब्लँकेट दिवप. दुयेंतीक सतर्क असल्यार हळूहळू गरम द्रव पिवोवचे. महत्वाच्या लक्षणांचे सतत मूल्यांकन करचे. फुडें फ्रॉस्टबाईट वा थळाव्या थंड दुखापतीचेर हॉस्पिटलात पयलींची उपचार विशीं जाणून घेऊया. फ्रॉस्टबाईटाचे प्री हॉस्पिटल उपचार सकयल दिल्ल्या प्रमाणात आसात. थंड वातावरणांतल्यान दुयेंतीक काडप. घोटिल्ल्या आंगाचेर दुयेंतीक चलपाक दिवचे न्हय. गोठलेल्या जाग्यार आनीक जखम जावपाक दिवपाक नाकात. दुखापत जाल्ली जागा सुकोवन नितळ पट्टी लावप. बोटाच्या मजगती पट्टी घालची तर ताचो परिणाम जाला. जखम उपरांतची असल्यार झाकून उष्ण दवरचे. खोल असल्यार सुके निर्जंतुकरण कपडे लावचे. सुरवेच्या अवस्थेत फ्रॉस्टबाईटाचेर उपचार जावंक खूप गरजेचे. फ्रॉस्टबाईटाचेर उपचार केले ना जाल्यार कितें जाता तें पळोवया. फ्रॉस्टबाईटाच्या उपरांतच्या अवस्थेक शरीर वा खोल थंड दुखापत अशें म्हणटात. हे अवस्थेत कात खूप मेणाची दिसता आणि स्पर्शाक घट्ट आसूं येता. गोठण चालूच उरता तशेंच तें मोठलें आनी धगधगी जाता. अखेरेक हो कुडीचो भाग सुजता, फोड येता आनी धवो जाता. ह्यो अटी सोदून काडपाक मेळटल्यो काय ना ते पळोवया. योग्य ड्रॉप बॉक्सांत प्रतिमा ड्रॅग करात आणि सबमिट क्लिक करात. निमोनिया फुफ्फुस, इंट्राव्हेस्क्युलर कोॲग्युलेशन रक्त, एपनिया मेंदू, एरिथ्रिमियाज काळीज. आता थंड हवामान दुखापत प्रतिबंधाचेर सविस्तर विचार करूया. शरीराचे तापमान अचकीत उणें जावपाक दिवचे न्हय, जाका लागून हार्ट अटॅक वा स्ट्रोक येवंक शकता. तकली आणि मान झाकून दवरप. 80% उष्णतायेचे लुकसाण हांगाच्यान जाता. ओलसाण टिकोवन दवरपा खातीर कृत्रीम आणि सैमीक कपड्याचो उपेग करचो. थंड वाठारांनी चड काळ रावचे न्हय. थंडेन भायर सरचे पडल्यार मागीर फक्त आश्रयस्थानाचेर आराम करूं येता. थंड हवामानात जगपाचे किट तयार करून ते हातान दवरचे. किटांत कितें आसपाक जाय तें जाणून घेवया. कोल्ड वेव्हाची तयारी. लोकांनी कोल्ड वेव्ह येवचे पयलीं उदक, जेवण आणि हेर गरजेच्यो वस्तू सांठोवन दवरच्यो. उष्णताय वाडोवपी कपडे घालूंक शकतात. भायर वता जाल्यार कपड्यांचेर कपडे घालचे. मेणवाती, टॉर्च, पोर्टेबल इंधन आणि माचीस उज्याच्या जाग्यार वा चुलीत वापरपा लाकडा खातीर. कोल्ड वेव्हाक लागून लुकसाण जाल्ल्या पिडेस्ताक दाखल करपाची तयारी हॉस्पिटलांनी करची. वस्तू पळोवपाक किट क्लिक करात. थंड हवामानांतल्यान जिवीत उरपाची किटाय आसपाक जाय. मेणवाती, मॅग्नेशियम माचेर, लायटर अशें उदक रोधक माचे आणि फायर स्टार्टर. पट्टी, थंड हवामान, लिप बाम, सनग्लास, बहुउद्देशी चाकू, उदकाचो डबो, उण्या प्रमाणात उच्च उर्जा आशिल्लें खाण, फॉयल सर्वायवल ब्लँकेट. तुमचो मोबायल काम करिना अशा गिर्यारोहण ट्रेकिंग मोहिमेचेर आसल्यार मदती खातीर तुमचे कडेन टॉर्च, हारसो आणि शिट्टी आसपाक जाय. आणि तुम्ही वाट चुकूंक शकतात जाल्यार घडयेन तुमचे कडेन कंपास आसपाक जाय. कोल्ड वेव्ह पिडेस्ताक ताबडतोब काळजी घेवपा विशीं जाणून घेवया. पयले पिडेस्ताक उबदार ब्लँकेटांनी धापून दवरचे. पिडेस्ताक घरा भितर व्हरपाक जाय. रूम हिटर चालू करपाक जाय. उबदार ब्रॉथ आणि सूप पिवपाक जाय.
गरम उदकान न्हावपाक दिवपाक जाता. पिडेस्ताचे पाय कोमट उदकान भिजोवन दवरात. ताका उबदार आणि सोरो नाशिल्लो द्रव्य पदार्थ पिवपाक दियात. पिडेस्ताक गळ्याचेर आणि बगलात रासायनिक उष्णतायेचे पॅक लावपाक मेळटात. दुयेंतीक ल्हव ल्हव उष्णताय दिवची, कारण नेटान तापल्यार काळजाचे गंभीर समस्या जावंक शकतात. दुयेंती बरो जायना जाल्यार आपत्कालीन वैजकी सेवा खातीर फोन करूं शकता. पिडेस्ताक विसव घेवंक लायात. पिडेस्ताक चलपाक दिवचे न्हय. कोळवेवाक लागून पिडेस्त जाल्ल्या मनशाचेर कशे उपचार करप. वैजकी मदत घेवची. मनशाक थंडेंतल्यान भायर काडूंक शकतात आणि ओले कपडे काडूंक येतात. मनशाच्या शरीराचे मध्य भागात जशे छाती, मान, तकली, ग्रोइन उष्ण करपाक जाय. थेट उष्णतायेचो उपेग करचो न्हय. कोमट ब्लँकेट, टॉवेल, गुठलायल्ल्या कोमट उदकाच्यो बाटल्यो वा कातीच्या संपर्काक कातीचो वापर करचो. मनशाक मसाज करप वा घासप ना. मनशाक स्थिर दवरपाक जाय. मनीस जागृत असल्यार उष्ण द्रव्य पदार्थ आधार दिवंक शकतात. सोरो पिवंक जायना. जर ती व्यक्ती प्रतिसाद दिना जाल्यार मनशाक गरम करपाक CPR दिवपाक जाय. ती व्यक्ती मेले अशें केन्नाच समजो नाकात. आता थंड जाग्यार कोण वता तांकां सुचोवण्यो विशीं जाणून घेवया. थंड जाग्यार वचची पर्यटक असल्यार तुम्ही कसली खबरदारी घेवपाक जाय. कोळवेवाचो अदमास तपासून पळोवया. तुमचे कडेन थळावे हेल्पलायन क्रमांक उपलब्ध आसात. तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणां चार्ज दवरपी, जाका लागून तुमकां कव्हरेज मेळ्ळे जाल्यार तुम्ही मदती खातीर फोन करूंक शकतात वा ताज्या ऍप्लिकेशना वरवीं नेव्हिगेट करूंक शकतात. कोळवेवात सापडल्यार खाण आणि उदकाचो साठो घेवचो. थळाव्या मार्गदर्शका बगर रानवटी वाठारांत वचचे न्हय. आता हाच्या वांगडा आमी मॉड्युलाच्या शेवटाक पावल्यात. मॉड्युलात चर्चा केल्ले मुखेल मुद्दे याद करूया. व्हड प्रमाणातली थंड हवा एका वाठारांतल्यान दुसऱ्या वाठारांत वता तेन्ना कोल्ड वेव्ह तयार जाता. हायपोथर्मिया आणि फ्रॉस्टबाईट हे अत्यंत थंड हवामानाचे दोन मुखेल परिणाम, जाका लागून केन्ना केन्ना जीव वगडावचो पडटा. सामान्य लक्षणां म्हळ्यार नदर उणी जावप, थंडी पडप, प्रतिसाद दिवप ना, मंद नाडी, तंद्री येवप आदी. दुयेंतीक उष्ण आणि सुक्या वातावरणात दवरून आणि गरम द्रव आणि दिवन हायपोथर्मियाचेर उपचार करूं येतात. दुयेंतीक थंडीपासून पयस दवरून आणि पिडेस्त जाग्यार नितळ पट्ट्यो लावन फ्रॉस्टबायटाचेर उपचार करूं येता. योग्य ती जतनाय घेऊन थंड हवामानाच्या दुखापतीत प्रतिबंध हाडूं येता. आता विषयाविषयी तुमची समजूत तपासपाचो वेळ आयला. ही एक मूल्यमापन चाचणी. दरेक प्रश्न तितलोच वजनदार असता. परीक्षा पास जावपाक उण्यात उणे 60% गुण मेळोवपाक गरजेचे. प्रश्न काळजीपूर्वक वाचात आणि योग्य पर्याय निवडात. अभिनंदन, तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला. तुम्ही परत वचून तुमका खात्री नाशिल्ली खंयची गजाल तपासून पळोवपाक शकतात.